मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता 6वी विषय मराठी बालभारती या पुस्तकातील 3 नंबरला जी कविता आहे आला पाऊस या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा. पाऊस आल्यावर ओले झालेले. उत्तर अंगण. थेंबा संगे आलेले. उत्तर वादळ वारे. गारांनी भरलेला. उत्तर रस्ता. लखन लखाखणारी. उत्तर वीज. प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा. पावसामुळे वातावरणात झालेले बदल. ढगाळ हवामान, हिरवीगार झाडे, नदी ओढ्यांना पाणी आणि वादळ वारे. प्रश्न तिसरा, कवितेतील खालील ओळींचे अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आला पाऊस कभिन्न काळे हत्ती, निळ्या नभांगणी सैरा वैरा धावत सुटती. या ओळीचा अर्थ आहे उत्तर, या ओळीमध्ये कवीने पावसाळी ढगांची तुलना काळ्या हत्तीशी केली आहे. पाऊस आल्यावर आकाशात काळे ढग जमा होतात आणि आकाशात कोणत्याही दिशेला इकडे तिकडे वेगाने धावत सुटले आहे असे वाटते. आला पाऊस पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटवूनी चिप्प पाखरे बसती. उत्तर, पावसाच्या धारा वळचळणीवरून गळत आहे. पावसात भिजलेली पाखरे थंडीने कुडकुडत पंख मिटून अगदी शांत बसून आहेत. प्रश्न चौथा, खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा. पाऊस पडत असताना त्यात खेळणारी खोडकर मुले, विजेचा लखलखाट होताच घरात पटकन पळतात. या ठिकाणी आपल्याला कवितेतील ओळींचा अर्थ दिलेला आहे. आपल्याला कवितेतील ओळी लिहायच्या आहेत.
उत्तर आला पाऊस वीज लखाके लखन, भिजणारी ती अवकळ पोरे घरात पळती पटकन. आ. ऊन पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसते. उत्तर आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हसे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. खेळूया शब्दांशी. प्रश्न पहिला. कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा. उदाहरणार्थ गारा, सारा. 1. लखन, पटकन. 2. हसे, दिसे. 3. गळती, बसती. प्रश्न दुसरा. शब्दसाखळी तयार करा. अ. साप, पतंग, गरुड, डमरू, रुपये. आ. आकाश, शतक, कविता, तारा, रात्र. ई. इमारत, तलवार, रवी, वीज, जहाज. मुलांनो, तुम्हाला इथे दिलेल्या शब्दांपासून किमान 5 शब्दसाखळ्या तयार करायच्या आहेत. प्रश्न तिसरा. पावसाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र पूर्ण करा. पाऊस, ढग, वीज, गारा, पाणी, चिखल, छत्री, इंद्रधनुष्य. समानार्थी शब्द लिहा. अ. रस्ता, मार्ग. आ. घर, सदन. ई. नदी, सरिता. ई. आकाश, नभ. मुलांनो, या स्वाध्यायापासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.